श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या पवित्र वाचनाचा आरंभ करीत आहोत. हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ यांच्या अद्भुत लीलांचे, भक्तांच्या उद्धाराचे आणि त्यांच्या असीम कृपेचे दर्शन घडवतो. जे या ग्रंथाचे श्रवण करतील त्यांच्या जीवनातील दुःख नष्ट होतील, संकटे टळतील आणि स्वामींची कृपा लाभेल. विश्वास, श्रद्धा आणि भक्तीने या ग्रंथाचे श्रवण केल्यास स्वामी समर्थांची उपस्थिती आपल्या जीवनात जाणवेल. या ग्रंथाचे वाचन म्हणजे स्वामींच्या चरणी अर्पण केलेली भक्तीची सुंदर पुष्पमाला. चला या पवित्र ग्रंथाच्या वाचनाची सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. स्वामींना मुजरा करून आपण प्रथम अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कथाम टोपी चमाला दंडक मंडलधर कटयांक रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सले कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय क्षीर सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शशशैना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वंता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष चोका अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची एसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुख आनंदमयी सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी चहाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावाची श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधींतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथम अध्याय गोढा. श्री शंकरार्पण नमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पण नमस्तु. श्री स्वामी. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होई त्यांची मनोरथ पूर्ती तेसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी रचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की
ताज सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हरी, दोघांसी बैसोनी दोहोंवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभयंतासी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले दया लागुनी, आम्ही कर्दळी वनांतोनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, श्रीनगरे देखिले अपूर्व, बांगलादेश समग्र. आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन, मग पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारी प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रती, ज्याची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसे पातलो. येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमुले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छने केवळ. मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले. ते पासून या नगरांत आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरीवर ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पाविती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोकां चमत्कार दाविती. काही वर्ष करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथेचे साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावरील टोळांसी, मागे परतने भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवेकांनी, परिणच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वच्छने. तेथे एक अविंद होता, तो करी दयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. ते पासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परम ज्ञानी असती जय. चोळप्पाचे ग्रहाप्रती आली कोणी एक येती. लोकां चमत्कार दाविती, गावंत मात पसरली. लोकां माझी पसरली मात, नृपाचे कळल्या वृत्तांत, की आपल्या नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावांत यती येऊनी फार दिवस जहाले, परी आम्हा श्रुत पाही आजवरही जहाले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकेले कानी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती चढली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती रूपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोढहा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती. रूपराया दर्शन देती, स्वच्छ निराहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृत पूर्व, नित्य सेवा घडे ताते. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामाई पसाऱ्या ते फसले, ऐसे आले किती एक.
भक्त अंतरी जे जे इच्छिते ते ते यतिराज पुरविती, दृढचरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ, नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हंसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपल्या चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छुत जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धांत, समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गरजती वाचे, हेतू पुरवावे मनीची म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसादे करीती, कोणी आणून या देती, कोणी काही संकल्प करीती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडीली जनांची करती, तो एवणी सेवेकरी संन्याशा पुढला नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता अस्ताचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे, जे पातले करू छळना त्यांची जहाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वनरा, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा भक्तान खरा सदयतू. अक्कलकोटे नगरांत एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जहाले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ती आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी निश्चय माणसे असोदा. ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसे सभाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्याचे सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांती. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरांतून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. एशियाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. तात्या मने खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती. एकांत गाठोनी चोळप्पा प्रती त्याच लागी विनंती करीती. बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरणसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्याने सर्वेशः चोळपाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळपाने कर जोडून विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकत भाविक भक्त. पंचमध्याय गोडहा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः.
धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाच्या अंती चोळपा विणवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे। भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसुनी, मल्हारावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून या तयाच्या नगरांत आम्हा जाणे नवे उचित। अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे, ऐसा यत्न व्यर्थ केला। ताता मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी। मग काय केले तातांनी? अनुष्ठान आरंभिले। भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, त्यांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तातांनी काय केले? सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा। परितयाच्या वाडांत कधी न गेले समर्थ, ताता झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना। आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजासी, आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे, ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न। आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीसी, असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेनांत घालोनी स्वामींसी तातासाहेब निघाले। कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेनांतुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यांत जाऊनी राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात दातांनी। मग अपयशाते घेऊनी बडोद्याचे आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय। परी मल्हाराव रूपती प्रयत्न आरंभती पुढती, सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे, तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव। रूपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जहाला, तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी। वस्त्र अलंकार सुवर्ण दाटी स्वामी पुढे ठेविती, ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला। यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी। साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले। हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनांची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गौडः। इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः। शुभं भवतु। श्री स्वामी समर्थ। अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा। अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती। स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी। हेरळी कराधिक शास्त्रांची वेतने देऊनी ठेवली। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकांनुपदेशिती। त्यांची आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी। बहुत करोनी खटपटी बुवांसी शेवटी आणले। रात्रंदिन रूप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी रूपती बहु सुखावे। ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त। सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे। एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती। श्रेष्ठ जन सांगाती, कित्येकी होती तयावेळी। पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण। काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी। ब्रह्मापद तदा करो, काय केल्याने होय निर्धार। ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती। पाहुणे ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी। भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी आणि ढोंग माजविले। तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी। लोकां बोलती हास्य तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण। वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असे ना। ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपले स्वस्थानी। विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती। नित्य नियम सारोनी, ब्रह्मचारी करीती शयन। जवळीत पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले। निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी। एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे। आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य। महाविषारी त्यांतुनी एक दंश आपण करीत असे। ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी। बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे। जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी। त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी। मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समजत। म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडते।
असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नांचे खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मापद तदाकर होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चकांसी काय म्हणून भ्याल असे. जरी व्रताभय मानितोसी मग ब्रह्मापद जाणसी कैसे. ब्रह्मापद तदाकर होणे हे नवे सोपे बोलणे, याचे लागती कष्ट करणे फुकट हाताने यायची. बुवांप्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्नदीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळूनी ब्रह्मापदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गौडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पण नमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत विशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती सखल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोडे न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा तास. निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैसेची ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून या. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण कृपा करील मजवर कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले दिनमास. एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेच राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तुवा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटे प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी पूजाद्रव्य घेऊन अर्पवय समर्थ चरणी अति जाती त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गौडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पण नमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने. नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरांत ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमयी नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो एशा नगरांत शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्यलोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांसी देईन सत्यवचनही. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्म यान लागून ब्रह्मन संबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमिता आले येथे राजत्वरित. एका नूतन नखाचे तर निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती. लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी. निश्चय मानसी धरावा. शंकरराव तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटोनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध.
जहाला स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची, प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला, काही मासे लोटता तयांना ब्रह्म संबंधे सोडले, मग पुन्हा आनंदेसी दर्शना आल्या अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले, म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र, ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे, महाराज आज्ञापिती, गावांबाहेर आहे मारुती, तेथे जुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा, सर्वानुमते तेथेची मठ बांधिला जुने गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त, 9वा अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा, ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळपणामी द्विजकोंडी राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित, 30 वर्षांचे वय झाले संसारात उभगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची, जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल, पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोणी आपणा पुढे येती, पाहुणी आय स्वप्नी येशा गोष्टी उल्हासले मानस, तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेकशास्त्र तोडावा, सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले, मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले, मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची, परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ते धरोनी, 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयांसी, तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा, एकूण या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोषले, 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदानं संस्कार केले यथाविध, चिदंबर नामाभिधान ठेविले आता लागून, शुक्ल पक्षी या शशी समान बाळ वाढू लागले, पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले, एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले, प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणी येऊनी तत्वता चालू लागले, हे पाहता विस्मित झाले यजमान, येशी लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले, असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले, तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजरी, तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले, जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण, तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले, अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरीत, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना, तयानी हे एकोणी मुरगोडी आले धावणी, म्हणती दीक्षितांचे सांगून दादा आपली लावावी, रावबाजीचे वृत्तांत करुणोपकरणी झालं श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना, मग दीक्षितांचे निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे, ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप, कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे, सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी, एक समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाला गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो, यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती, महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणुनी, तेथे ऐकिला व्रत्नांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रगटले, इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, 10मोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थान राहिले 3 रात्री आनंदे, तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटे साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करीतात, परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासे सांगत,
गाणगापूर विख्यात महाक्षेत्रे भीमातीरी, तेथे आपण जाओनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे, मानवला तयासे विचार, निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते, बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुणी आनंदले, नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली, प्रातः काळी उठोनी संगमावरी स्नान करुनी, जपध्यान आटपोनी मागुती येती गावांत, सेवेकऱ्यांबरोबरी मागुनिया मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते, मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बसती जपध्यानी, आस्ता जाता वासरमणी संध्या स्नान करावे, करुनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते, सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती, शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदास नव्हेची, अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी येसी परी बाळपसी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवजी, बाळपासे मानवले, 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले, परी संकोच मानसी, जाणे सोडिले त्याचे घरी, मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी, झोळी उदकी बुडवावी, आणून या बाहेरी, बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला, ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिने चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली, ही ना आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची, 1 मास होता निश्चिती, स्वप्नी ती नियती मूर्ती, येऊन या दर्शन देती, बाळप्पा चित्ते सुखावे, 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी, अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदतो, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे, आपण केले अनुष्ठान परितेनं झाले पूर्ण, आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा, मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया, परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचले त्या खालोनी, वृश्चिक एक निघाला, तयासे त्यांनी न मारिले, नित्य कर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे, त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला, अक्कलकोटी जावे असी, मग निघाले त्याच दिवशी, उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले, चरण चाली चालोनी, अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी, नगरी रम्य दखिली, जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र, तया क्षेत्रेंचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, श्रोते सदा परिसोत, 11 अध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम भवतु, श्री स्वामी समर्थ। अध्याय 12 श्री गणेशाय नमः। करया जगदुद्धार, हरावया भुभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे, भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त, यतिरूपे प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी, गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे, त्याच दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळी, दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सानिध्य पातले, अजानु बाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळप्पाने धावून दृढ चरण धरी गेले, येऊन या भानावरती श्री चरणांचे सोडिली मिठी, ब्रह्मानंद नमाये पोटी स्तोत्रोठी गातसे, श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळे, उठून या काय केले लीला एक विचित्र, सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले, त्या सवय एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर, स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना, म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले, या समयी श्री समर्थ अस्ति निरूप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय, मार्गावरून परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारिले भोजन, नित्य प्रातः काळी उठून षटकर्माते आचरून, घेऊनी स्वामी दर्शन जपा लागे बैसावे, श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन, नित्य मध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे, करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे, मागून या मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे, घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान, एशे प्रकार करून अक्कलकोटी राहिले, चोळपा आदी करून सेवेकरी बहुत जन, त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी, एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी येशी,
आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे। बहुत जन सेवे करी, बाई मुख्य तन्माझारी, सर्व अधिकारे तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै। या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे। हे बाळप्पाने पाहुनी नाना युक्ती योजुनी, मोडूनी टाकिले भांडण, एक चित्त सर्व केले। बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरोनी चित्ती सेवा करीती आनंदे। ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी, भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबिंतून, पडली ती पाहता उकलोन, विष त्यांत निघाले। पूर्वी कोणा कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिधले कानोल्यांतून, पडले आज बाहेर। स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधींचे। प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे पडतोनी स्वामी सेवे कारणे। हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे। तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना। बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय। पूजा करणे उचित, न करावे हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा। एक चिठ्ठी तयांतुनी उचलूनी पाहता वाचून, न करावेची पूजना तिये माझी लिहिलेसे। तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली। ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने। श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण इथे राहिला, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान। ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला। स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल येशीच। श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवताच्या दर्शनासी जावई आईची बाळप्पा। ते ऐकून असमर्थ हास्यमुख काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे। श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देते आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण। तयांचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयांतानी टाकिल्या। चिठ्ठी आपल्या करी, भटजी उचली सत्वरी, इथे राहुनी चाकरी करी, ऐसे लिहिलेसे। स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा प्रेमळ परिसोतो। 12 अध्याय गूढः। श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पाप्रती कपट युक्तीने फसवू पाहते, परी झाले व्यर्थची। स्वयंपाकाधिक कराव्यासी लज्जा वाटत असे त्याची, तयात एके समयासी काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सानिध्य गुरु, असे जाण निरंतरू। ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला। सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे, तिने सेवेकरांचं नित्य त्रास द्यावा व्यर्थची, नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले। ते पासूनी बाळप्पासी त्रास देत हरदशी, गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला। 1 तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत्य लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले। कोण्या भक्ती समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची अमानांत विचार येतात त्वरित, सुंदराबाईसी बोलत, चंद्रहार द्यावा की? सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी। ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार। राणी साहेब मागती, चोळप्पा बोलले तयासी हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की? ऐसे ऐकून उत्तर, गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार पडतो न, रूप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकूनी कृती राग आला राणी प्रती। सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्याचे दूर करावे राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाले नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित। एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी,
त्याची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे. काय असे होणे तेथे? जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीता आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन? चोळप्पा तुझे फिटले रीन, स्वस्थ आता असावे. पाहुण या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरळे. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागोनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते एकोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ? बाळप्पा दर्शनाचे येतं त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन? विचार पडला त्यांना लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनाचा येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी. गर्वे भरिती कोणासी माणी नाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वेकार भरी. त्यांचे हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवून तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ, कैसा करीता कारभार? ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतून. बाळप्पा बोले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निरलोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्ताचं सांगून करविले श्रेणी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी साकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थचे. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसुत त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा घना. जय जयाजी अघ शमना. जय जयाजी परम पावना दीनबंधो जगद्गुरु. प्रातः काळी उठोनी आधी करावे नामस्मरण. अंतरी धावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातः कर्मे आटोपोनी मग बैसावे आसनी. भक्ती धरोणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्ध दक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा. शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीप आरती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा. परतपरा कैवल्य सदना. ब्रह्मानंदा यतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता. दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तुझ व्यापेले समग्र. तुझे लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. आसुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्त्रमुख ही निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पहावे.
आता इतुकी प्रार्थना आणावीच्या आपल्या मना, कृपा समुद्र यामिना आश्रय देईजे सदैव, पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन, इहलोक्य सौख्य देवन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पाववे आपले तीर, त्वन्नामतरणी साचार प्राप्त होवो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे, किती वर्णो आपले गुण, द्यावे मच सुख साधन, अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार करदय प्रगोटपै, शांती मनी सदा वसो व्रताभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, भव दुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो, व्रथा विषयांचे नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ, व्यवहारी वर्तता न बडो भ्रांती चित्ता, अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा, आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था, आसोनिया संसारत प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे, अशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ याचा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसे करावे स्वामी भक्ती, हे नेने मी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत, जयाचे भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकोत भाविक भक्त, चतुर्दशोध्याय गोडहा, श्री रस्तु शुभम भवतु, श्री स्वामी समर्थ। अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वाढता तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगळवेढे ग्रामांतर राहत असत श्री समर्थ, ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयांसी, शीतोष्णाची भीती नसेची अजांची अचित्ती, सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थे, परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयांते, त्यावेळी मंगळवेढ्यांत बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबरे यतिराज, कंटक शय्या करोनी तियेवरे केले शयन, ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे, अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, म्हणजे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून यास्तविता झाला बहुत प्रकारे, पाहुणीय प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लयती, वरद हस्ती ठेवीती तत्काळ मस्तकी तयाचे, बसप्पाचे श्रीचरणी मन चढेले ते पासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे, मग बसप्पाची कांता एकुणी आईशी वार्ता, करीतसे अकांता म्हणे घर बुडाले, बसप्पा येता ग्रहासी दृष्टोत्तर बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जण अपावाद नभीत नसे चाड कोणाची, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापद ओरडती, परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची, तो समर्थ केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहुणी आयशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले, तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसेले समर्थ एका देऊळी,
तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जहाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावेत वसत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्र पोषिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपयत तांदरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त. भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामी सुत. एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यांत इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात वरीत अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता. त्यांत आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती. बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हांपासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यांत संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्ती यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा जाहाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थांनी तयांशी शिवराम मारुती ऐसी नावे दिधली त्रिवर्गांची. अनेक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गांजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदलाचे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावरण असेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवाम प्रतिगच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. याचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्यांना होनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणावे सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंद आले मुंबईचे. हरिभाऊचे मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवे भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती. वरद हस्ते सत्वर्गती मस्तकी त्याचे ठेविले. म्हणते तू माझासी सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोडी समर्थ तयांसी दिधली. ती घेऊन तयावळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणते जाओनी सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाओनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून आयशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईचे साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवणी. विनविती जोडणी कर अद्यापी स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. अशी ती याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे ती याचे.
स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया, आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या, कामाठीपुरांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमरळ मठ स्थापित समर्थांचा, स्वामी नामाचे भजन, त्यांची चरित्रांचे कीर्तन, त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी, तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार्य. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकार स्वामी सुते मातेचे समाधान करीत, मधुर शब्द समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांचे देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. एकूण या देव मामलेदार हासोनी देती उत्तर, यासी पिशाच्य लागले थोर माझे ने दुरून हेची. ऐसे उत्तर ऐकूनी दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश जाहले. मठ होता कामाठीपुरांत, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने, तारा नामे त्यांची कांता, तीही त्रास देत स्वामी सुता. परितयांचे चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते दयासी लावियले स्वामी भक्तीसे, धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणोनी. नगारा वाजवीत जोशी हसू आले समर्थांसी, पाहुणी स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामांत प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरोणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यांची समर्थ करीती आत्मा सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्यांप्रती मनांती लिखून सांगती. एकूणी आजंचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत, तेव्हा समर्थे राजवाड्यांत राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. सेवकांचे म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे. पाहुणिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावणिया वेग्यांसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरोनी, हस्ती धरून ओठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकानी. आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासी, स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही. मी अजान लेकुरू, तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती तव हृदयी आम्ही वास करू निश्चयी. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनविती समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित. कोणीतरी जाओनी.
तथापि स्वामी सुतपाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परितोना आला अक्कलकोटा जीवित परवान केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्यादिने समर्थ करीती विचित्र करणे. बैसले स्नान करोनी परिगंध न लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रोदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझे सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निस्पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थे. सुत आपुला भक्त सोनं अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे दारण होय कैसे. समर्थ बोलले तियसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढोनी बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. भाविक भक्त परिषद सप्तशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पण नमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ते समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असते सांप्रत परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पांखरासी अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवणी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणांत राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळलेता. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयासी आणविले आपणांपासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घालायासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगलाईंत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी. समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ व्रत ऐकून म्हणती दावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यांत तुमचे काय गेले. आम्हासी दिसेले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवकरांना सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचाऱ्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी. गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी एशा गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वथा. न रुचे चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ एशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेले आणून सत्वर धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरेती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञानसविता अज्ञान गेलेल्या अंते. धन्य गुरूंचे महिमान. पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादाप्रती वेड खचेत लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करूया समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन. एकासी गोसावी बनवून टाकिले आपण मारून. इतुकेची पुरे झाले.
ऐकोन ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तियेकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी. कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले. अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले. काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता. तिजपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईनी पाहुणी क्रोधविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी हे करणी लोकापावदा कारणे. एकोणी मातेची उक्ती दादा तेज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे एकोण वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा प्रेमळ परिसोत अष्टोदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता. वर्ण पुढे स्वामी चरित्रा. अत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले वर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणी तयांना अज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला दयांच्या. श्लोक एकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जण असो झाली काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तकी ठेविले झडकरी. सद्नदीत झाले अंतरी हर्ष पोटी न समावे. उठवण्या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेत मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेचे वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांना. बहुत धर्मकृत्य केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारी योषिता पाळोनी. तियसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजसी सुरभवणी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरी चिखून येथे तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचे हे ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अमलांत अनिवार्य होऊनी बंड केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधिल. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनात ते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खणक दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खणक हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकुनी. कार्य आपण योजिले ते शेवटी न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खणग करी. परी तो अभिमानी पुरुष खणग घेऊनी तैसेच आला परतून स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्याची यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचा भक्त ताता भोसले विख्यात. राहते अक्कलकोटांत राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुणी या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळधुरी नवल परी जहाले. दिनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. ताता करीती विनवनी.
मरण माझे चुकवावे, ते पाहुणी श्री समर्थ कृतांताचे काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले. पैल तो वृषभ दिसत, आज असे त्याचा अंत. त्यासी नावे त्वा तरीत, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तुझे नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कल्लेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती, धन्यता थोरो वर्णिताती. बैला प्रति दिधली मुक्ती, मरण चुकले तातचे. एशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, 19वा अध्याय गोड हा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी येतेवरा. भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुणा, नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी. एक ग्रहस्थ दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थे त्यादे वदती, हास्य वदन करोनी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना, यथेच्छ भोजन देईचे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले दयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, ग्रहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पाविन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार, तो समर्थांचा कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक. एवनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवया साधन, त्याजवळी नसे परी. तसे देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घेत्वरित. तो निशंक मनांत पात्रावरी बैसला. तसे बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाईत्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईसी आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी. येऊनी एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरांतून एक वृद्ध बाई दार उघडोनी घाई घाई. बाहेर येऊनी पाही ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविले. 10,000च्या दिधल्या नोटा आणूनी सत्वर. ग्रहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, ग्रहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोड हा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वधवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनां कारणे. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वंता, गेली स्वस्थ आणि येती राज. शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदोन, ब्रह्मानंद छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता, ग्रंथ वाढील समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुठांना, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशीत ग्राम माझारी, जन्म माझा झालासे. तेथेचे बाळपण गेले, आता कोपर्लीचे येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट. त्यांचे स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थ पूजन करीती. दिवसा उपजले चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाचे. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्ध्यर्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेच कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी मनांतून आले, स्वामी रूपे प्रगटले. भुहरी प्रख्यात झाले, हे कथन 2य अध्यायी.
तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्याय निश्चय। स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल, त्याची व्रत सकल चौथा माझी वर्णिले। मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यांत ते कथा। यशवंतराव सरदार त्यांची 10वीला चमत्कार, तयाचे व्रत समग्र 6व्यांत वर्णिले। विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती, जडली कोणे प्रकारी ते 7व्यांत सांगितले। शंकर नामे एक ग्रहस्थ होत ब्रह्मसंबंधीग्रस्त, त्याचे केले दुःखमुक्त 8व्यांत ते कथा। खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यांत केलेसे। चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले 10माध्यांत, ते एकता पुनीत श्रोती होती सत्यची। 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा। बाळप्पाचा इतिहास बरवा त्यान माझी निरूपिला, भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका। बसप्पा तेले सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यांत वर्णिली। हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यांत निश्चित व्रत त्यांचे वर्णिले। स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्धू अक्कलकोटी व्रत त्यांचे। वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले 19व्यांत सारांश रूपे सत्यपै। एक ग्रहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन 20व्यांत निर्धारे। स्वामी समाधीस्थ झाले 21व्यांत वर्णिले। ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र। शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वैद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा। बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे। स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचिले हे चरित्र, त्याचे आयुर आरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमल कीर्ती। मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळोत्या। अंगी सर्वदा विनय वसो, व्रताभिमान तो नसो, सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठ लागोनी। ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीसा आणिला, त्यांची रक्षा वेदयाळा, कृपा घना समर्था। स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यांतील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी। आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल, सदुदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभम भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम। श्री स्वामी समर्थ।